सुस्वागतम. आजचा आपला 17 ऑगस्टचा थेट भेट हा कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी सर्व सभासदांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या जागेवरच उठून उभं राहावं. ही शिक्षा नाही आहे, तर आपण एक थोडंसं आगळं वेगळं स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम 2 दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिन झाला, तो आता आपण सुरुवातीला आपण साजरा करणार आहोत. त्याच्यासाठी एक गाणं लागलं जाईल. त्यावेळेला सर्वांनी मिळून ती ॲक्शन करायची आहे. आणि हा आपला 78 पूर्ण 79वा जो स्वातंत्र्य दिन आहे तो अशा प्रकारे आपण प्रथम साजरा करणार आहोत. सर्वांनी हे जे नवीन गाणं आहे, म्हणजे आपण नेहमी स्वातंत्र्य दिनासाठी आपली पूर्वपार चालत आलेली गाणी आपण नेहमीच म्हणतो, पण मला मात्र हे गाणं आपल्या सभासदांसाठी घ्यावंसं आज वाटलं. त्याच्या मागे 2 कारणे आहेत अशी. एक तर ह्या आपल्या परिवर्तन महिला संस्थेचे हे जे आपलं अजून एक हे मोठं असं कुटुंब आहे असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सगळे यांच्याकडे फक्त वय हे मोजायचं नाहीये. म्हणूनच मला हे गाणं घ्यावंसं वाटलं की ज्याच्यामध्ये येस वी आर यंग हे सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे. 2 गोष्टी आज आपण करणार आहोत. छान सुंदर असा आपल्या विरंगुळाचा विरंगुळाचं पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, ज्याच्यामध्ये अनेक जणांनी कविता लेखन हे लिहिलेलं आहे. आणि दुसरं महत्वाचा अगदी सुंदरसा असा कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये सभासदांमध्ये काही जणांनी ग्रुप बनवून पहिल्यांदा अगदी मस्तपैकी सुंदरसे असे श्रावण महिना आणि गोकुळ अष्टमी निमित्त सुंदरसे असे नृत्य बसवलेले आहेत. ते आपल्याला पाहायचे आहे. आणि म्हणून या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जय हो. कार्यक्रमाचा मध्यंतरानंतरचा आपला आता कार्यक्रम सुरू होत आहे. हा आहे सगळ्यांना मी म्हटलं त्याप्रमाणे आपण आधी जय हो त्यांची केलेली आहे सगळ्यांची. तर हा कार्यक्रम यावेळेला मात्र सगळे आपल्या सभासदांपैकी काही व्यक्ती होत्या की ज्यांनी नुसतं सरांनी जाहीर केलं आणि त्यांनी पुढाकार घेतला, येस आम्ही समूह नृत्य बसवणार आहोत. तर ज्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे आपण ग्रुप केले, तर त्यातल्या एका व्यक्तीचं आपण आता त्यांना कौतुक करणार आहोत. अर्थात आपलं नेहमीचं फूल देऊन. आणि सरांना जरा त्याच्यासाठी 2 शब्द 2 वाक्य बोलायचे, ते बोलतील सर. 2 वाक्य म्हणजे असं आहे की एक लक्षात घ्या, आपण बालदिन केलाय, आपण केलाय म्हणजे वीणाताईंनी अथक मेहनत घेऊन असे आपण खूप कार्यक्रम केले, इंडिव्हिज्युअलाइज केले. म्हणजे आपण म्हणतो हे टेस्ट कॉम्पिटिशन किंवा फॅशन शो पासून हळूहळू आपण सांघिक कार्यक्रम केले. तो साडी डान्स कोणता, गुलाबी साडी डान्स, 14 लोक गुलाबी साडीमध्ये होते. म्हणून आपण पुढे आलो, ज्याला आपण महाराष्ट्राची संत परंपरा म्हटलंय आणि याला आपण थोडक्यात संतवाणी म्हणतो. त्याचे 2 कार्यक्रम झाले, पण त्या 2 कार्यक्रमाच्या कमीत कमी 12 प्रॅक्टिस झाल्या. इकडे बघा माझ्याकडे. आणि प्रॅक्टिस झाल्या म्हणजे शिक्षिका तयार होत्या, कळलं की नाही. फक्त त्यांनी छडी हातात घेतली नाही, बाकी सगळे ज्येष्ठ म्हणून. पण त्या 12 किंवा जास्ती प्रॅक्टिसमुळे सगळे वेगळ्या पद्धतीने एकत्र आले. प्रत्येकाचा कॉन्फिडन्स वाढला, होय मी हे करू शकतो म्हणून. आणि म्हणून यावेळेला आम्ही जेव्हा मीटिंग घेतो की या थेटमध्ये काय करायचं, तर सगळी अशी सूचना आली की यावेळेला आपण फक्त विषय देऊया आणि अट टाकूया
की ग्रुप डान्स पाहिजे, गायचा आहे पण ग्रुप मधल्याच व्यक्तीने, आणि प्रॅक्टिस तुमची तुम्ही करायची आहे, आणि तो आपला खूप सक्सेस झालेला आहे. निश्चित. हा, आणि आता पुढचं मीनाताई बोलतील, नावं घ्यायची आहेत. प्रथम शशिकांत ओक या इकडे स्टेजवर, त्याच्यानंतर अनामिक निवेदिता खासगी. निवेदिता कासनीस या, एक एक तुम्हीच त्यांचं सगळे एकत्र. हो, ओके. आणि वर्षाताई देणार तुम्ही. हा हा. वर्षाताई इकडून या, वरती बसलेत या. आता पण छान. हे उत्तम सोनवणे या, उत्तम सोनवणे. त्याच्यानंतर तोष्णीवाल सुरेखा या. सुरेखा तोष्णीवाल. आणखी कोण आहे? त्याच्यानंतर सुनंदा जोशी ताई. सुवर्णा थांबा, सुवर्णा सुवर्णा पटवर्धन. पटवर्धन या, आणि सुनंदा जोशी ताई या. श्याम मिस्त्री पण आहे. सांगा ना, एवढीच आहे. नाही, श्याम मिस्त्रीचं पण त्यांनी ठरवलं. 6 कार्यक्रम आहेत आपल्याकडे, आणि ही 6 आता यांच्यामध्ये मला आणखी एक सांगायचं आहे. आता श्याम मेसरींचं नाव घेतलं मीनाताईंनी, तर यामध्ये या. आता मला सांगा, श्याम मेसरींच्या घरी 2 प्रॅक्टिस झाल्या आणि 2 कार्यक्रमाच्या एका कार्यक्रमाच्या. हा, ते म्हणजे सुरेखा तोष्णीवाल यांनी अनाऊन्स केलं, मी करते ग्रुप, मी म्हणणार गाणं, पण त्यांना ताप आला आणि ते बाकीच्यांनी धुरा उचलून नेलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या आरती प्रभुणे आहेत, श्याम मेसरी आहेत, आयत्या वेळेला त्यांचं गाणं म्हणण्यासाठी स्वातीताई आल्या, आणि त्याचीच तयारी करून आणखी एक ताई आल्या, धनुश्री आल्या आहेत ना. हा, धनश्री आल्या, पण त्यावेळेला एकालाच गायचं होतं, त्यांनी नाराज नव्हता दुसऱ्या कार्यक्रमात भाग घेतलाय, तयारी करून आल्या. त्याच्याच बरोबर निवेदिता ताईंच्या घरी 2 प्रॅक्टिस झाल्या, 3 प्रॅक्टिस झाल्या. म्हणजे चहा पाणी आणलं होतं घरून का तुम्ही करून दिलं? सुवर्णाताईंच्या 3 प्रॅक्टिस झाल्या, विद्या गोखले यांच्या घरी. मला हे का सांगायचं आहे, हो, आधी आमच्या ग्रुपमध्ये सरसलेल्या होत्या, त्यांची एक प्रॅक्टिस झाली, मग त्याला बरं नाही सुधारलं, म्हणून मग प्रज्ञा जोशींना घेतलं. त्या ट्रिपला जाणाऱ्या त्या आजारी पडल्या, मग शेवटी मग धनश्री ताईला उभं केलं आम्ही, आणि आता आम्ही 2 प्रॅक्टिस केली, मग त्या दिवशी विद्याताईंकडे. आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे, कारण आता शामराव कोणत्याही कार्यक्रमात नाही आहेत, म्हणजे शेवटी गोविंदाला नाचणार आहेत ते, कारण त्यांच्याकडे भन्नाट वाद्य असतं. मी जसं बोंगो आणि कोंगो म्हणतो, त्याला मी थर्मांको म्हणतो, पण तो वास्तव बेफाम, आणि ती उणीव कोण भरून काढू शकत नाही. पण शैलाताईंनी पुढाकार घेतला सगळ्यांना एकत्र घ्यायला. मला हे काय म्हणायचं, आणखी कोणाच्या घरी प्रॅक्टिस झाली आहे का? उत्तम रावांच्या घरी काल झाली प्रॅक्टिस, तुमच्या घरी झाली? निवेदिताकडे. हा, तर हे सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण वेगवेगळ्या घरी जाऊन प्रॅक्टिस केली आहे. हा सगळा कार्यक्रम वर्षाताई, आणि म्हणून या 6 व्यक्तींना आपण इथे उभं केलंय. वर्षाताईंना विनंती करा, मीनाताई. वर्षाताई आपण वर यावं आणि त्यांना फुल देऊन यांचं कौतुक करावं. प्रत्येक ग्रुपचा एक लीडर. उत्तम सोनवणे सर, त्यानंतर शशिकांत ओक सर, निवेदिताताई खासनीस, सुरेखाताई तोष्णीवाल, सुनंदाताई जोशी आणि सुवर्णाताई पटवर्धन. टाळ्या 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 मात्र सगळ्यांनी जोरदार वाजवायच्या आहेत हा. आता आमचं डान्स आम्ही जोरदार करणार नाही, जोरदार टाळ्या.
एक दोन गोष्टी सांगतो महत्वाच्या. हम्म. अनघा प्रकाश जोशी यांना मी सांगितलं की तुमच्या ग्रुपला ह्या विषयाला कामाला लावा. तेव्हा काही सुवर्ण ते आले नव्हत्या. त्यांनी योग्य माणसाला सांगितलं, त्यांचा पण त्याच्यात सहभाग आहे. अनघाताई जोशी यांचा आणि मला एक उल्लेख करायचा आहे, हा सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. सुनंदा जोशी यांनी मला मेसेज पाठवला की मी एक कविता रचली, ती मी चालीत म्हणणार, मला फेर धरण्यासाठी भगिनी आल्या तर बरं होईल. आधी 2 नावं, पण ती जबाबदारी पण मी सुवर्णाताईंवर दिली. याला कारण आहे, लक्षात घ्या. सुनंदा जोशी हे आपल्यासाठी एक खूप मोठं प्रेरणास्थान आहे. आणि याचा उल्लेख नंतर मला करता येणार नाही म्हणून मी आता करतो. का? त्यांचं लिखाण, त्यांचा अभ्यास, त्यांची आध्यात्मिक बैठक भारी आहेच, खूप भारी आहे. त्या कविता बऱ्याच काळापासून करतात. पण मागच्या काही महिन्यामध्ये त्यांनी रेग्युलर कॅन्सरसाठी केमोची ट्रीटमेंट घेतलेली आहे. परंतु तशीच त्यांना एक 45व्या वयात पण घ्यायला लागली होती. पण त्या एवढ्या सकारात्मक, मला त्यांनी एप्रिलमध्ये सांगितलं, सर माझ्या अजून 5 केमो बाकी आहेत. बघा, आम्ही त्यांची परमिशन घेतली आहे सांगताना, कारण ह्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. माझ्या 5 केमो बाकी आहेत, परंतु मी जूनच्या कार्यक्रमाला येणार आहे. एवढा आत्मविश्वास हा आपल्याला शिकायचा आहे त्यांच्याकडून. आणि मीनाताई प्लीज. ऍक्च्युली मस्तपैकी सरांनी जे काही निवेदन केलंय ते खूप छान. बाकी तुम्ही सगळे जागेवर बसू शकता. गोविंद आता पहिले जागेवर गेला पाहिजे. गोविंद जागेवर जाऊन बसू शकते. पहिला गोविंद नाही, बसा जागेवर. ते वर्गातल्या सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खाली तिकडे विद्यार्थ्यांनी तिकडे जाऊन बसायचं. तर आता आपण कोकणातले आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मी सांगते तसं करा. कोकणातले बाले सगळ्या नृत्य आपल्याला माहिती आहे. त्यांची आपल्याला कहाणी पण सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे जेव्हा मुंबईमध्ये येतात कामाला, पण त्यांना होळीला जसं त्यांना घरी जायचं नसतं आणि होळीला गेल्यानंतर सुद्धा त्या ह्याच्यासमोर हा नृत्य असतो. हे नृत्य ना दिसायला फार सोपं असतं बरं का. तर ह्याच्यात काय एवढं मोठं नुसता फेर धरतात, पण त्याच्या तुम्ही स्टेप्स बघाल त्या तशा खूप कठीण स्टेप्स आहेत. आणि पण आपल्या ह्या सर्व हे जे बाले आहेत, मी सॉरी आपलं वय खूप सगळ्यांचं मोठं आहे, पण मी जरा थोडासा अधिकार घेते की हे सगळे बाले झालेले मुलगे आहेत छोटे छोटे, हे खूप मस्त नृत्य करतात आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस पण खूप केलेली आहे. तर प्रथम आपण सुरुवात करणार आहोत बाले डान्सनं. तर बघा, बाला नृत्य सादर करणारे आहेत शशिकांत रोड सर, अभिनंदन जैन, रवींद्र काळे सर, अशोक देशपांडे सर. तुमचं नाव विवेक मोठा. सॉरी, मला मुठार अण्णावैद्य नावाचं मुक्तार म्हणतात. आणि बघा तयारी बघा, आणि महेश वैजापूरकर. तर सुरू करत आहोत बाल्या नृत्य. तुम्हाला माहित पाहिजे ना. रवींद्र माईक घ्या. आता इन्स्ट्रक्शन काही देऊ नका. बसायला वैशाली एकच पटकन बसता येईल ना खाली. त्या ढोलकीच्या समोर बसायचं आणि त्यांना माईक करायचं. हा प्लीज खाली बसायचा.
पाटील सर पुढे आले. मला वाटतं तुम्ही आला. थोडी आतमध्ये सरकते गोल नाचणार. मग या बाजूला ये, या बाजूला ये. थांबा थांबा. हां जवळ बस. हां ठीक आहे. ऑल गुड. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. निराशा विरंगुळाचे श्री रवींद्र खानोलकर गुरुनाथ माझे. निराशा विरंगुळाच्या मीनाताई सुप्रियाताई गुरुनाथ माझे. निराशा विरंगुळाचे श्याम मेस्त्री प्रफुल्ल साने चित्रकार गुरुनाथ माझे. निराशा विरंगुळाचे प्रफुल्ल साने विकास पाटील कविराज माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंग बली की गळ्यात आव रे मला पाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू सगळ्यात आम्हाला ठाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू सगळ्यात आम्हाला ठाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू सगळ्यात आम्हाला ठाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. गळ्यात आव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू सगळ्यात आम्हाला ठाव रे.
पुढच्या वेळेला वैष्णव देऊया. यानंतरचं पुढचं गाणं अक्षरशः म्हणजे वाटत होतं आपल्याला आपण चला कोकणाची ट्रिप काढा आता. हो की नाही विक्रम भाऊ? कोकणाची ट्रिप काढली पाहिजे आपल्याला. मग म्हणजे आता एकदा यांनी दाखवून दिलं कोकणातल्या बालनृत्य, तर आता आम्ही ह्या वेळेला पुढच्या वेळेला सरांना जाहीर करायचंय तर आम्हाला कोकणातली ट्रिप काढायची आणि कोकणामध्ये घेऊन जायचं आहे. यानंतरचं दुसरे नृत्य आहे ऐका हा ऐका हा ह्या बाल्याचं बघितलं तुम्ही आता. आता आमच्याकडे या श्रावण नगरीमध्ये या डोंबिवली नगरीमध्ये सुंदर सुंदर राधिका आलेल्या आहेत, ज्या कृष्णासाठी एक सुंदरसं गाणं म्हणणार आहे. का त्या कृष्ण जन्मामध्ये सगळ्यांना खूप आनंद होतो. येस, ते गाण्याचे बोल आहेत, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंदला. बघा राधिका सगळ्या आलेल्या आहेत. प्रत्येकाचा आता आपल्या ग्रुपला सवय फार छान लागले विथ कॉस्ट्युम सगळं काही करायचं छान. आता आम्ही कुठे मागे पुढे बघत नाही. सो कॉस्ट्युम बघा प्रत्येकीचा. आणि गाणं म्हणणार आहे सुवर्णाताई आणि अनघा जोशीताई ना. किती सांगू मी सांगू कोणाला, त्यांना माहीत सर नाही ते गाणं म्हणणार आहे ते बसून उभं राहू नका, बाकीच्याला दिसणार नाही. कोणी बस बसून करा, मध्ये नाही उभं राहायचं कोणी. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, रास
करायला अशासाठी सांगितलंय त्या दोघींना पण हो हो त्या ताई तुम्ही पण कारण की फोटो पण सर होते आणि दुसरी गोष्ट अशी खूप नमूद करावीशी अशी वाटते आहे की एकही चूक नाही हा प्रत्येक स्टेप त्यांची इतकी परफेक्ट होती तर त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जसं मगाच्या राऊंडसाठी ह्या परफेक्ट स्टेप होत्या तशा यांच्यासाठी सुद्धा खूप सुंदर प्रॅक्टिस केली खूप मेहनत केली आणि खूप सुंदर उत्कृष्ट नृत्य सादर झालेलं आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप कौतुक असेच पुढे अजून सुंदर सुंदर कार्यक्रम मिळत राहून सोडण्यासाठी धन्यवाद धन्यवाद कोणी कोणाला मध्ये उभं राहून व्हिडिओ करायला सांगायचं नाही विकास पाटीलांनाच ती सूट आहे बाकी कोणी मध्ये येऊन व्हिडिओ करायचा नाहीये आपला व्हिडिओ हा युट्यूबवर जातो सगळ्यांना माहिती आहे आणि शेजारी जे वादक बसले आहेत त्यांना सुद्धा आपण त्यांचं कौतुक करूया अतिशय आपल्याला वादक हे बाजूला पावलं चांगलं त्याच्याशिवाय नृत्य किंवा गाणं खुलतच नाही तर धन्यवाद तुमच्या दोघांचे पण यानंतर आता आपण बाकी सगळ्यांनी बसताना आवाज करू नका शांत बसून राहा बसा फक्त शांत जागेवर बसून राहा कारण पुढचा लगेच कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे पुढचं नृत्य आता आपल्या पुढे सादर होणार आहे हेही खूप छान आहे आपल्या पुढे गवळण आता सादर होणार आहे आणि गवळणीसाठी सुद्धा परत अशाच आपल्याकडे 6 गवळणी आलेल्या आहेत आणि एक त्यामध्ये गौर हा जो कृष्ण आला आहे तो कृष्ण इतका सुंदर आहे तुम्ही बघू शकता किती हौस आहे कृष्णाला कृष्ण लिहिल्याबद्दल आम्हाला खूप खूप येस कृष्ण वळया कृष्ण आणि सगळ्या गवळणी आलेल्या आहेत आपल्या पुढे आता एक गवळण सादर करणार आहे निवेदिता ताई आणि त्यांचा ग्रुप निवेदिता ताई तुम्ही पण वर उभे राहिलात तर दिसेल ताई वर उभे राहा म्हणजे दिसाल तुम्ही बरोबर दिसाल पण तुम्ही जागा आहे ना बसता मागे बघा मागे बघा येस आता कृष्णाष्टमी झाली तर आम्ही आता एक गवळण सादर करीत आहोत बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दुलता काळी लोणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गोकुळीच्या त्या गाई म्हशींच गोकुळीच्या त्या गाई म्हशींच खाड सगळं रान माळ
बाई माझ्या दुधात झाली पाणी आनंदेची वेडी माया आनंदेची वेडी माया देवासाठी किती सुखदी माया देवासाठी किती सुखदी माया एखाद्या नागनी पडू त्याच्या माया एखाद्या नागनी पडू त्याच्या माया देवानी नभोनी गबाई चाली देवानी नभोनी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी बाजाराला उन्हाळ्या बाजाराला रुपया निघाल्या गाई दूध ताकाणू गबाई बाई गाई दूध ताकाणू गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही पाणी गबाई माझ्या दुधात नाही हा एवढा बालकृष्ण किती सुंदर आहे आणि त्याचं हसणं बघा किती बालिश किती सुंदर आहे आणि सगळ्यांना खूप छान छान रिस्पॉन्स देत होता खूप सुंदर ताई खूप छान आणि श्री गौरव सादर करणाऱ्या निवेदिता ताई खूप प्रॅक्टिस घेतली त्याबद्दल तुमचं धन्यवाद त्यांनी सुद्धा कुठल्याही एकही प्रकारची चूक नाही आहे याच्यामध्ये बघा खूप सुंदर छान प्रॅक्टिस केली धन्यवाद 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 अरे वा हे महत्वाचं आहे बाळ्यांनी आणायला लागला नाहीये सगळं बघा क्रिएटिव्हिटी किती आहे याच्यामध्ये आणि हा कृष्ण मला एवढा आवडलाय की एवढंच मिळतं असते कृष्णाने कायम ठेवलं तर काय झालं असतं या गोष्टी जेव्हा सराव झाला आणि आज सकाळपासून ते मेसेज सांगतो थांबा हो आज सकाळपासून ते त्यांच्या ग्रुपवरचे मेसेज सांगतो मी 2 गजरे आणणार आहे हे माझ्यासाठी पण आणशील का मग तुझ्या बरोबर आमच्या दोघांसाठी आणशील का गजरे आहेत सगळ्यांच्या डोक्यावर नंतर होता की आपल्या या कृष्णाला कसं सजवणार काय वगैरे तिसरा मेसेज होता त्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही आहे त्यांना मी फोन करू का तुम्ही करणार म्हणजे मला वाटलं होतं मोठ्याताईने विचारलं होतं म्हणजे काही गोंधळ होणार आहे का असं मला वाटलं गोंधळ काही झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मेसेज होता छान आंबाडा घातलेल्या नसलेल्या एका ऍक्ट्रेसचा फोटो टाकला आणि खाली दिलं होतं आज सगळ्यांनी असं गाठवून या आलेले आहे खूप सुंदर दिसत आहे धन्यवाद यानंतरचं गाणं आहे ठरवून पैसा आहे म्हणजे उत्साह बघा किती असतो सुनंदा जोशी यांचं गाणं आहे त्यांनी लिहिलेलं आणि सुनंदा जोशींनी लिहिलेलं काव्य आहे त्याच्यावर गाणं तयार केलेलं आहे आणि सुवर्णाताई पटवर्धन आणि त्यांचा ग्रुप त्यांनी जरा लवकर ग्रुपवर यावं कारण पुढचा जरा एक कार्यक्रम आपल्याला पटकन करायचा आहे आपल्याकडे प्रोफेशनल गायक सिंगर आहेत आपल्याकडे त्यांची वेळ खूप सांभाळायला लागते आपल्याला त्यांचं नाव आहे नितीन ठाकर म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला वेळ जरा थोडासा कमी आहे तर आपका नाम ले लिया हमने सबको बता दिया प्रोफेशनल सिंगर आए अपने यहाँ एक गाना गाने के लिए ओके चलो आ गया चला गाणं कोण म्हणणार
all of you. हो चालेल. सुनंदाताई खूप सुंदर काव्य लिहिलंय. कृष्णाला राधेचा छंद कसा लागला तो त्या कृष्णाला माहिती आणि त्या राधेला माहिती, पण त्यांचं प्रेम हे जगाच्या पेक्षा प्रेमाच्या पेक्षा निराळं प्रेम असं आपल्याला माहिती आहे. यानंतर आहे सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावं. यानंतर आहे आपल्याकडे प्रोफेशनल सिंगर आलेले आहेत आणि प्रोफेशनल गायिका पण आलेल्या आहेत. त्या पहिले गायकांनी स्टेजवर आलं. त्यांचं नाव आहे नितीन ठाकर आणि स्वातीताई आणि गाण्याचे बोल आहे मच गया शोर सारी रे. तर नृत्य करणार आहे भारतीताई. एक लक्षात घ्या, फार महत्वाची सूचना आहे. स्वाती अग्निहोत्री यांनी मला ठासून सांगितलेलं आहे की सर कोणालाही सांगू नका, मी एका हातावर पदर घेऊन येणार आहे.
त्यांनी मला सांगितलं, काल मी मंगळागौरला पडले, हे कोणाला सांगू नका. बाकीताई मी सांगत नाही की ते त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाला, हे पण मी कोणाला सांगत नाही. त्या प्लास्टर लावून आहेत, त्या काळडोंबिवलीत आल्या माटुंग्यावरून, आणि आज त्यांनी ठरवलं हे गाणं म्हणायचं आणि मग घरी जायचंय. स्वातीताईंच्या जिगरीसाठी टाळ्या वाजवायला हव्यात. गाण्याचे बोल आहेत मच गया शोर सारी नगरी, आणि सगळेच कृष्ण आज आलेले आहेत, माखन खायला आलेले आहेत. ले बाय, क्या बात है, ऍक्टिंग देखो. ओके, कम ऑन स्टार्ट. वाह, क्या बात है. हॅलो हॅलो हॅलो. स्वातीताई, तुमच्या स्पिरिटला सलाम. आता नंतर खूप छान तुमचं पण नृत्य झालं, छान. शैलाताई छान प्रॅक्टिस करून घेतली ना. अभी
चलो यानंतर आहे कालच गोकुळाष्टमी झालेली आहे, सॉरी दहीकाला झालेला आहे. तर आपल्याकडे गोपाळ, चला उभे राहा, कधीपासून यायचं होतं तिकडे, या 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 गोपाळ सगळे आलेले आहेत. गाणं आहे अर्थात आपल्या सगळ्यांचं आवडतं, गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला. हे गाणं मराठीमधलं हिंदीमधलं दोन्ही गाणी सादर आहेत आपल्या पुढे. आणि कॅमेरा हलतो हे करायला लागेल ना सर, रिस्पेक्ट नाही करत कॅमेराचा. हॅलो एक मिनिट द्या, एक मिनिट जरा काही थोडीशी हंडी आपल्याला वर करायला लागेल. आमचे उत्तम सर तर काय असं वर हात करते ना, खरंच पण खाली घालते, तसं नको आहे. उत्साह बघा किती आहे. शशिकांत राऊत सर 100 पैकी 100 मार्क अतिशय सुंदर तयार केलेला आहे. ती त्यांनी आतमध्ये ही जोडी आहे ती उन्हाळली फार छान आहे, सुपर मस्त, किती छान तयारी आहे बघा. प्रत्येकाच्या मागे कलात्मकता किती आहे. आणि लहानपणी केलेला गोविंदा जो आता परत पुन्हा करावासा वाटतोय, पुन्हा उभं राहावासा वाटतोय, उभं राहून हंडी पोराविषयी वाटतोय सगळ्यांना. यातच आपल्या विरंगुळ्याचं रहस्य दडलेलं आहे त्याच्यामध्ये. हा नारायण शशिकांत सर जरा पैशाच्या नोटा नाही का लावल्या म्हणजे पब्लिक आला असतं. काका तो रॉड काढा, रॉड काकाला रॉड काढायचा. हॅलो कलाकार अशोक देशपांडे कलाकार बघा, प्रत्येक नृत्याला कपडे चेंज करून येत. तुम्ही धरून घ्या ना. हो सर, हो सर, काका परत एकदा तुम्ही आहात गोविंदामध्ये, इकडे काय करताय? बोलवणार नाही कोणाला, जे गोविंद त्यांनी स्वतः यायचं इकडे. गोडी मोठी गोडी आहे. आणि लगेच कार्यक्रम सुरू झाला पाहिजे म्हणजे बाहेर येणार ते मगाशी बांधलं होतं ते कशाला आता एवढंच ठेवा ना. गुडघ्यावर करा ना म्हणजे चला गोविंदावाले तिथे चालत येत आहेत ना, तसं ऍक्शन येऊ दे. तुम्हाला जे बसवलंय नृत्य त्याप्रमाणे या सगळे. चला
तुम्ही त्यांच्या बरोबर या नाही ते गाणार आहे बर बर कोण आहे ती यावं तसे येणार आहे अरे एवढ्या लांब अरे बघून या ना इथे कुठे मधून या लांब पडेल ते तिकडनंच येणार त्यांची एंट्री आहे. तुम्ही विकास भाऊ विकास भाऊ बोलवते मी बंद करायला पाहिजे होतं काय आहे सगळं आपण बोलतो चला ना अरे रम्या अरे सोड भील सोड जरा खाली अरे सोड हा सोडली ए टाकल्या अरे घे वरती घे घे रे घे अरे घे हा बस अरे श्याम भाऊ स्पीकर ऍडजस्ट कर आओ
वरती जा हो वरती जा. Oh